चहा म्हटलं की सगळीकडे सकाळचा चहा होतोच आणि या चहासोबत अशी हेल्दी गव्हाच्या पिठाची खारी जर राहिली ना, तर मग सकाळचा नाश्ता होऊनच जातो. तर अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत हेल्दी गव्हाची खारी कशी बनवायची, आज आपण आपल्या किचनमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग अशी टेस्टी, हेल्दी आणि मस्त अशी गव्हाची कुरकुरीत खारी कशी बनवायची ते लगेच बघूया. सगळ्यात आधी आपण घेऊया एक परात किंवा एखादं मोठं भांडं आणि या भांड्यामध्ये आपण घेऊया 2 वाटी गव्हाचं पीठ. तर इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे. खूप जास्त बारीक चाळणीने चाळू नका. जे आपण नॉर्मल रेग्युलर चाळणी घेतो ना, त्या चाळणीने चाळायचं आहे. आता यामध्ये टाकूया अर्धा चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा, चवीपुरता मीठ आणि 2 चम्मच इथे मी तेल घेतलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप घेतलं तरीसुद्धा चालेल. तेल मी इथे थंडच घेतलेलं आहे. आता हे तेल सगळीकडे आपण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळलं ना, की तेलामुळे या पिठाला छान असा खुसखुशीतपणा तयार होतो आणि त्यामुळे आपली खारी जी आहे ती मस्त अशी खुसखुशीत तयार होते. तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित चोळलं गेलं, की अशी एक मूठ वाळून बघायची आहे. छान अशा प्रकारे कोरड्या पिठाचा डो छान तयार झाला ना, की समजून घ्यायचं आपलं पीठ मस्त तयार झालं आहे. आता या पिठामध्ये अगदी थोडं पाणी टाकून आपण हे पिठाचा एक डो तयार करून घेणार आहोत. आणि डो तयार करत असताना मात्र आपल्या ह्या पिठाला खूप जास्त रगडायचं नाही किंवा खूप जास्त मळायचं नाही. फक्त पीठ ओलसर करून एकमेकांना हे पीठ जोडून घ्यायचं आहे आणि असा गोलाकार डो तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण चाकूने अशा पद्धतीने 8 उंडे तयार करून घेणार आहोत. सेम या पद्धतीने आपल्याला अगदी जसं आपण लाट्या बनवतो किंवा उंडे बनवतो गोलाकार, तसे उंडे न बनवता अगदी जास्त न रगडता सेम या पद्धतीने आपल्या चाकूने 8 उंडे कट करून घ्यायचे आहेत. म्हणजे पीठ जास्त रगडलं जात नाही आणि पिठामधील जो खुसखुशीतपणा आहे तो अजिबात कमी होत नाही. तर तुम्ही बघू शकता डोमध्ये अतिशय मस्त अशी जाळी पडली आहे. म्हणजे आपला जो डो आहे अगदी परफेक्ट तयार झाला आहे. आणि डो तयार करत असताना मात्र घट्टसर पीठ आपल्याला तयार करायचं आहे. खूप जास्त पातळ अजिबात मळू नका. अगदी घट्टसर आपल्याला पीठ तयार करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे उंडे घ्यायचे आहे आणि आपल्याला अगदी खूप जास्त न रगडता असे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे. सेम या पद्धतीने सगळे आपल्या अशा प्रकारे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता मी डायरेक्टली किचन ओट्यावरती थोडंसं पीठ भुरभुरून घेतलं आहे आणि एक उंडा घेऊन आपण पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला चपाती अगदी पातळसर लाटून घ्यायची आहे. आणि आजूबाजूला जर क्रॅक्स केले ना, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. फक्त लाटताना मात्र जेवढी पातळ लाटता येईल सेम या पद्धतीने आपल्या पूर्ण 8ही चपात्या अशाच बारीक आणि पातळसर लाटून घ्यायच्या आहेत. सेम या पद्धतीने. आणि लाटल्या गेल्या की नंतर एका साईडला थोडंसं खाली पीठ भुरभुरून द्यायचं आहे आणि यावरून आपण ती चपाती ठेवायची आहे. परत चपातीवर थोडंसं पीठ भुरभुरून द्यायचं आहे आणि परत दुसरी चपाती. अशा पद्धतीने 8ही चपात्या आपल्या थोडंसं पीठ भुरभुरून एकमेकांवर ठेवून बाजूला रेस्ट करत बाजूला ठेवायचं आहे. असं केल्याने स्पेससुद्धा कमी लागतो आणि चपात्या ज्या आहेत त्या एकमेकांना अजिबात चिटकत नाही. आता एका वाटीमध्ये आपण 2 चम्मच कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ घ्यायचं आहे आणि 2 चम्मच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता या पिठामध्ये आपण 2 ते 2.5 चम्मच वितळलेलं तूप घ्यायचं आहे. तूप जास्त गरम करू नका. वितळलं की थोडंसं गार होऊ द्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण एक पातळसर साठा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे पिठाचं आणि तुपाचं एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. सेम या पद्धतीने. आता किचनवर एक चपाती ठेवूया आणि एका चपातीवर आपण 1 चम्मच हा साठा टाकूया. म्हणजेच पिठाचं आणि तुपाचं मिश्रण टाकूया आणि सगळ्या चपातीला व्यवस्थित सारखं असं हे साठा जो आहे हा सारखा लावून घ्यायचा आहे. खूप जास्त जाड थर लावू नका. अगदी पातळसर लावा, परंतु सगळ्या चपातीला लागेल अशा पद्धतीने आपल्या हाताने हा साठा लावून घ्यायचा आहे. आता साठा लावल्यानंतर परत दुसरी चपाती आपण ह्या चपातीवर ठेवूया आणि परत ह्या चपातीवर आपण थोडासा साठा घ्यायचा आहे आणि परत पूर्ण चपातीला व्यवस्थित सारखा लेयर लावून घ्यायचा आहे. सेम या पद्धतीने आपण एकमेकांवर 4 चपात्या ठेवायच्या आहेत आणि साठा लावून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं की जेव्हाही आपण खारी तयार करतो ना, तेव्हा खारीला मस्त असे पदर सुटतात आणि खारी मस्त अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते. तर सेम या पद्धतीने चौथ्या चपातीला सुद्धा आपण वरून साठा लावून घ्यायचा आहे. साठा लावला गेला की त्यानंतर अशा पद्धतीने एका बाजूने आपला फोल्ड करायचे आहे आणि फोल्ड केल्या जागेवर सुद्धा आपण साठा लावून घ्यायचा आहे. अगदी पातळसर लावा, परंतु सारखा साठा आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. परत दुसऱ्या साईडने सुद्धा आपण फोल्ड करायचा आहे आणि वरून परत साठा लावून घ्यायचा आहे.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चपाती फोल्ड करा, वरून साठा लावा आणि अशा पद्धतीने एक चौकोनी डो तयार करून घ्यायचा आहे. सेम या पद्धतीने आपण साठा लावायचा आहे आणि चौकोनी डो तयार करून घ्यायचा आहे. आता जेमतेम आपला जो डो आहे तो तयार झाला आहे. सेम याच पद्धतीने उरलेल्या 4 चपातींचा सुद्धा आपण अशाच प्रकारे एकमेकांवर ठेवून साठा लावून अशा प्रकारे चौकोनी डो तयार करून घ्यायचा आहे. सेम या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही रेसिपी बनवली ना तर अगदी परफेक्ट आपली गव्हाची खारी तयार होते. तर तुम्ही बघू शकता दोघंही डो मी व्यवस्थित तयार करून घेतले आहेत. आता एखादा बटर पेपर घ्या किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर ॲल्युमिनियम फॉईल घ्या. तीही नसेल तर सोपा आणि सरळ न्यूजपेपर घ्या किंवा एखादा असा कोरा कागद घेऊन त्यामध्ये आपल्याला हा चौकोनी डो व्यवस्थित फोल्ड करायचा आहे. दोघंही चौकोनी डो आपल्या वेगवेगळ्या कागदामध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि फ्रीजमध्ये अर्धा तास म्हणजे 30 मिनिटांकरिता आपला रेस्ट करत ठेवायचा आहे. म्हणजे त्यामुळे काय होतं की तूप व्यवस्थित गोठलं जातं आणि हा जो डो आहे व्यवस्थित तयार होतो. तर तुम्ही बघू शकतात अर्धा तासानंतर आपण हा डो या फोल्ड पेपरमधून काढणार आहोत. आता दोघंही उंडे आपण या पेपरमधून काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता वरून मस्त असं अगदी सख्त म्हणजे कडक झालेला आपला डो तयार झाला आहे. कारण आतमध्ये पूर्ण तूप व्यवस्थित गोठलं गेलं आहे आणि हा जो डो आहे हा मस्त असा कडक तयार झाला आहे. आता थोडंसं पीठ परत आपण किचन ओट्यावरती टाकूया आणि अशा पद्धतीने आपण हा जो डो आहे तो लाटून घ्यायचा आहे. आणि लाटत असताना मात्र खूप प्रेस करू नका किंवा खूप जास्त वजन टाकू नका. कारण जे लेयर लावले आहेत ना ते तसेच राहायला हवे. म्हणून अगदी अलगद हाताने आपण हळूहळू हा डो अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने लाटलं गेलं की आजूबाजूला जेवढेही क्रॅक्स असतील ते क्रॅक्स आपण काढून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने चौकोन आकार देऊन ही चपाती आपण कट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण या चपातीला अशा पद्धतीने कापसुद्धा करून घेणार आहोत. तर इथे मी अशा पद्धतीने बर्फीसारखे कट करून घेते आहे. जर तुम्हाला लहान खारी पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडेसे लहान कट तयार करा. तर इथे मी आपण जी नॉर्मल रेग्युलर बाजारामध्ये जशी खारी मिळते ना तशा पद्धतीने आपण इथे लांब लांब थोडे मोठे काप करून घेणार आहोत. तुम्ही लहान मोठे कोणत्याही पद्धतीने काप करू शकतात. आता तुम्ही बघू शकता थिकनेस कशी आहे. तर अर्धा इंचपेक्षा सुद्धा कमी थिकनेस आहे. अशा पद्धतीने आपल्याला या खारीची थिकनेस ठेवायची आहे. तर आता लगेच गॅसवर तेल गरम करत ठेवूया आणि तेल गरम करत असताना मात्र तेल अगदी खूप कडक गरम करू नका. अगदी थोडंसं हलकं गरम झालं की यामध्ये पिठाचा डो टाकून बघा. थोडेसे हलके बबल्स यायला लागले की त्यानंतर आपल्याला एक एक खारी सोडायची आहे. तर साधारणतः पहिल्यांदा मी 4 ते 5च खाऱ्या इथे टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या अगदी मंद आचेवर या खाऱ्या व्यवस्थित फ्राय करायच्या आहेत. जर तुम्ही अगदी गॅसची फ्लेम हाय केली ना तर या खाऱ्या आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होणार नाही, कच्च्या राहतील आणि त्यांना लेयरसुद्धा सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही गॅसच्या अगदी मंद आचेवर आपला 6 मिनिटापर्यंत या खाऱ्या छान प्रकारे मस्त अशा फ्राय होऊ द्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकतात काही मिनिटातच या खाऱ्या अशा पद्धतीने मस्त अशा दोघंही बाजूने खरपूस अशा भाजल्या जातात, तळल्या जातात आणि 5 मिनिटापर्यंत आपल्याला खाऱ्या छान मंद आचेवर फ्राय करायच्या आहेत आणि त्यानंतर उरला जो 1 मिनिट आहे ना ते 1 मिनिटामध्ये आपल्याला गॅसची हाय फ्लेम करायची आहे आणि छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत ही खारी मस्त अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने खाऱ्या बनवा, हेल्दी बनवा. बाजारातून मैद्याच्या आणण्यापेक्षा घरीच अशा गव्हाच्या पिठाच्या हेल्दी रेसिपी बनवा, हेल्दी खाऱ्या बनवा आणि आपल्या लहान मुलांना फॅमिलीला खाऊ घाला. सेम याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा अशीच छान फ्राय करून घेणार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.